काल बऱ्याच महिलांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होत आहे. 5 पैकी एका महिलेला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम आहे. जे काही हॉर्मोनल डिझीज आहे म्हणजे पीसीओडी, पीसीओएस किंवा एंडोमेट्रिओसिस, ॲडिनोमायोसिस आहे, फायब्रॉइड आहे, ओव्हेरियन सिस्ट आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, स्पेशली हायपोथायरॉइडिझम हा आजार, तो असे बरेच काही हॉर्मोनल इम्बॅलन्सचे आजार आहेत. या हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये पिंपल्स येणं किंवा हेअरफॉल होणं, पिरियड्स इरेग्युलर होणं, वेट वाढणं, बेली फॅट वाढणं असे बरेच सिम्पटम्स दिसायला लागतात. सो हे हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्यामागची नक्की कारण काय काय आहेत? पहिलं जे कारण आहे तुमचं डाएट. तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमच्या आहारामध्ये अति प्रमाणात शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स ह्याचं प्रमाण असेल तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. कारण एक्सेस शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स यामुळे काय होतं, इन्सुलिन रेझिस्टन्सचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. नंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे एका जागी खूप अतिवेळ बसणं आणि एक्सरसाइज न करणं. सो खूप कमी लोक एक्सरसाइज करत असतात. त्यामुळे जर तुम्ही एका जागी खूप अतिवेळ बसत असाल तर तुमच्या शरीराचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि शरीराचं सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित फंक्शनही करत नाही आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही पोषक तत्व आहेत व्हिटॅमिन D3, ओमेगा 3, आयर्न, B12 आणि झिंक. सगळे जे पोषक तत्व आहेत ते आपल्या हॉर्मोन्सचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी गरजेचे असतात. सो जर तुम्हाला त्याची कमतरता असेल तर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि चौथं आणि खूप महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस किंवा मानसिक तणाव. सो तुमची झोप व्यवस्थित होत नसेल, तुम्हाला एन्झायटीचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठल्याही प्रकारची क्रॉनिक स्ट्रेस असेल तरीही तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो.